पुण्यातील नाट्य संमेलनामध्ये राजकीय नाट्याचा पहिला अंक झाला आणि आज पिंपरी चिंचवड शाखेच्या नाट्य संमेलनामध्ये राजकीय नाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो। कालच्या पुण्यातील नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचं आमंत्रण मिळालं नव्हतं असं म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या पिंपरीतील उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं कळवलंय। मात्र आज ते या कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार मात्र मंचावरती उपस्थित असल्याचं दिसतंय। कालच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं नव्हतं असं अजित पवार यांनी सांगितलं, पण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी कळवलं होतं। पण आजच्याही कार्यक्रमामध्ये अजित पवार यांची अनुपस्थिती दिसून येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार मात्र एकाच व्यासपीठावरती एकाच मंचावरती दिसून येत आहेत। नाझीम मुल्ला आपल्याला अपडेट देतील। नाझीम, अजित पवार आजही अनुपस्थित दिसतात, काय कारण सांगितलं जातंय? सध्या खरं तर अजित पवारांचा काल जो दौरा या ठिकाणी अधिकृत आला होता त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की आज अजित पवार सकाळी 10:30 वाजता अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या संमेलनाला ते हजेरी लावतील। पिंपरी चिंचवडमध्ये हा कार्यक्रम जो आहे तो उद्घाटनाचा सोहळा पार पडतोय आणि अजित पवार आत्ताही पुण्यामध्ये ठाण मांडून आहेत, त्यांच्या घरात आहेत। काल सुद्धा आपण पाहिलं होतं की पुण्यातल्या नाट्य परिषदेचं जे उद्घाटन सोहळा होतं तिथंही शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती येणार होते। मात्र सकाळीच अजित पवारांनी सांगितलं होतं की मला कोणतंही आमंत्रण आलेलं नाही। त्यानंतर शरद पवारांनी ऐनवेळी तिकडे जाणं टाळलं आणि आज मात्र या सगळ्यांचे दौरे आलेले होते। दौऱ्यांमध्ये सगळ्यांचा स्पष्टपणे उल्लेख होता। आता आपण मंचावरती बघतोय शरद पवार स्वतः मंचावरती उपस्थित आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मंचावरती उपस्थित आहेत। मात्र अजित पवार त्याच मंचावरती उपस्थित असणं अपेक्षित होतं। ज्या पद्धतीने त्यांचा दौरा होता, मात्र आता मंचावरती त्यांच्यासाठी राखीव खुर्ची जी आहे ती सुद्धा ठेवण्यात आलेली नाहीये, त्यामुळे ते आता येणार नाहीत हे जवळपास निश्चित मानलं जातंय। जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे आणि अजित पवार ज्या पद्धतीनं शरद पवारांवरती टीका करतायत तेव्हापासून अजित पवार शरद पवारांच्या समोर येणं वारंवार टाळतायत याची प्रचिती कालही आली आणि आज पुन्हा एकदा तेच सिद्ध झालेलं आहे। अजित पवार खरं तर पुण्यामध्ये आहेत आणि 2 वाजता ते पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि जिथं हा कार्यक्रम पार पडतोय तिथून अवघ्या 1 किलोमीटरवरती क्रांतीवीर चाफेकरांचा जो संग्रहालय आहे त्या ठिकाणी अजित पवार येणार आहेत। मग अजित पवार 2 वाजता तिथं येणार असतील तर मग इथं काय येत नाहीये। सगळं काही जो सत्ता संघर्ष घडलेला आहे त्यानंतर या पद्धतीनं अजित पवार शरद पवारांना टाळताना दिसत आहेत। त्यांच्यासोबत कोणत्याही मंचावरती येणं ते पसंत करत नाहीयेत हे आता पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। प्रज्ञा। नाझीम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।